केवळ राम रटो मन मेरा केवळ राम रटो मन मेरा जो तेरा पाप कर्म काट जावे जो तेरा पाप कर्म काट जावे मीट जन्म जुग फेरा केवळ राम रटो मन मेरा हो केवळ राम रटो मन मेरा मन परतीत साच बिन आया कारज सरे नहीं काई मेरे राम कारज सरे नहीं कोई कोटि उपाय अनेक मनोरथ कोटि उपाय अनेक मनोरथ कर देखो नर लोई केवळ राम रटो मन मेरा हो केवळ राम रटो मन मेरा जो तेरा पाप कर्म काट जाए जो तेरा पाप कर्म काट जावे मीटे जन्म जुग फेरा केवळ राम रटो मन मेरा हो केवळ राम रटो मन मेरा तीर्थ कोटि धाम बिन लेखे जीगनी ज्ञान किया मेरे रामा जीगनी ज्ञान किया शिवरण साच नाव बिनल से शिवरण साच नाव बिनल से सुख रती नहीं लिया केवळ राम रटो मन मेरा हो केवळ राम
रटो मन मेरा केवल राम रटो मन मेरा जत सत त्यागत पहर किरिया व्रत वास कर रोजा मेरे राम व्रत वास कर रोजा सा भजन साच बिनाया सा भजन साच बिनाया तन मन किरियन खोजा हो के राम रटो मन मेरा हो केवल राम रटो मन मेरा यूं तेरा पाप कर्म कट जाए यूं तेरा पाप कर्म कट जाए मीट जन्म जुग फेरा हो के राम रटो मन मेरा हो के राम रटो मन मेरा वाणी वेद चार कंठ किया अरत करे भारी मेरे राम अरत करे बहु भारी एक नाम बिना पचता का एक नाम बिना पचता का गया जन्म सुहारी हो केवल राम रटो मन मेरा ओ केवल राम रटो मन मेरा जो तेरा पाप कर्म कट जाए जो तेरा पाप कर्म कट जाए मीट जन्म जुग फेरा वो केवल राम रटो मन मेरा हो केवल राम रटो मन मेरा तीर्थ धाम ज्ञान सब सारा नाव साच को किया मेरे राम नाव साच
को किया के सुख राम बात कपट समझो के सुख राम बात कपट समझो बावे घर माही दिया हो के वल राम रटो मन मेरा हो के वल राम रटो मन मेरा यूं तेरा पाप कर्म कट जावे यूं तेरा पाप कर्म कट जावे मीटे जन्म युग फेरा हो केवल राम रटो मन मेरा। मोक्षवासी वासू बापू यांच्या प्रथम मोक्षतिथी प्रित्यर्थ जनुना या त्यांच्या मूळ गावामध्ये त्यांच्या परिवाराकडून विशेषतः वनमाला ताई तिचा फोन मला 2-3 वेळा आला. या सत्संगाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अत्यंत ध्यानी संत. खर तर आज आवश्यकता होती, परंतु ते आपल्यामध्ये नाही. या ठिकाणी आल्यानंतर मला या तिन्ही हंस आत्म्याची आठवण येते. परंतु नियतीला जे मान्य असते तसंच होत असते. आपल्यालाही त्याच मार्गाने जावं लागेल. त्यांनी तर आपलं कार्य केलं, आता आपलं होणं बाकी आहे. महाराज काय म्हणतात, केवळ फक्त काहीही करू नका, फक्त राम नाम रटन करा. जिभेने येत्या जात्या श्वासामध्ये राम नाम रटन केल्यानं काय होईल? पाप आणि कर्म हे काटल्या जाईल. पाप आणि कर्म मध्ये काय फरक आहे? पाप कोणाला म्हणावं, कर्म कोणाला म्हणावं? पंडित बापू, काही लागते का अंदाज? पाप हे सुद्धा कर्म आहे, परंतु त्याला आपण जाणून बुजून करतो ते पाप, आणि कळत नकळत होते ते कर्म. तर हे झालेले पाप जर काटायचं असेल तर एकच रामनाम या कलियुगामध्ये चालते. दुसरा कोणताही उपाय चालत नाही. कलियुग केवल नाम आधारा, सिमर सिमर जन उतरई पारा. महाराजच नाही, गोस्वामी तुलसीदास म्हणतात, कलियुग केवल नाम आधारा.
द्वापारमध्ये, त्रेतामध्ये, सतयुगामध्ये ह्या सर्व क्रिया चालत होत्या, परंतु कलियुगामध्ये हे कोणतेही उपाय चालत नाही, निष्फळ होते. मग ज्या क्रियांना कोणत्याही फळाची प्राप्ती होत नाही ते आपण का करावं? कलियुग को धर्म राम नाम है और धर्म नहीं चाले. काय म्हणतात महाराज? कलियुग को धर्म राम नाम है. धर्म म्हणजे काय? कलियुगामध्ये धारण करणे. धर्म म्हणजे धारण करणे. एक राम नाम रटन करण्याचं तुम्ही धारण करून घ्या. दुसरा कोणताही उपाय कलियुगात चालत नाही. कै सुख राम जके कर्म हीना राम सिमरता पाले. जे कर्महीन असेल, जे भाग्यहीन असेल, ते राम नामाला सोडून देतील, राम नामाचं रटन करणार नाही. समजून घ्या की त्याच्या भाग्यामध्ये नाही. सतगुरु दया राम रट कोई ने अंचर परगट तब होई. याच्यासाठी सद्गुरूच्या शरणामध्ये जावे लागेल, सद्गुरूकडून भेद घ्यावा लागेल आणि ते भेदानं रटन करावं लागेल. आमचा रामेश्वर याच गावचा तो होस्ट आहे या लाईव्ह चॅनलचा. संपूर्ण भारतामध्ये 4 ते 5 राज्याचे लोक सकाळी उठून जुळतात. तर त्याचा फायदा तुम्ही घ्यायला पाहिजे. जास्त काही नाही, 1 तास जरी तुम्ही जुळले सकाळी तर तुम्हाला त्याचा खूप लाभ होईल. एक पापी मनुष्य होता, अतिशय पापी. परंतु जेव्हा भाग्योदय होतो किंवा आपलं भलं व्हायचं असेल ती वेळ येते, त्यावेळेस संताचं दर्शन होते. त्या पापी व्यक्तीचं तसं भाग्य फळास आले आणि अनायास एका संताचं दर्शन लाभ त्यांना मिळाला. पापी जरी असेल तरी मनुष्य तर होताच. एवढी तर निश्चित त्याला जाणीव होती की साधू संत कमीत कमी त्याचं दर्शन घ्यावं, निघून जावं. दर्शन केल्यानंतर त्या संतांनी त्याला बसण्याचा आदेश दिला. बसावं लागलं. मग विचारपूस झाली, परिचय झाला, कुठलं काय. महाराज काही विचारू नका म्हणे, मी अतिशय पापी आहो. मग केलं असेल पाप, त्याचं काय. पापाचं प्रायश्चित होऊ शकते. तू या पापापासून मुक्त होऊ शकते. मग थोडं आशा त्यामध्ये त्याची वाढली. एवढ्या पापी माणसाचाही उद्धार होते सांगितलं त्यांनी. वाल्याचा वाल्मिक झाला, तोही पापी होता. असे अनेक उदाहरण येते. डाकू हरिदासचं उदाहरण येते. मांग्या मिल्या न कोयला, बिन मांग्या पकवान, हरिदास के सिर पर ऐसा है भगवान. ही चालू कथा सांगून देतो, मग हरिदासचं उदाहरण घेऊन आपण विषयाकडे वळू. मग महाराज कृपा करा, या पापातून मला मुक्त व्हायचा आहे, काही उपाय असेल तर सांगा. त्या संताजवळ होती एक काठी. काठी राहते वाळलेली. ही काठी दिली त्यांनी.
ज्यावेळेस या काठीला पानं लागेल त्यावेळेस समजून जायचं की तू पापातून मुक्त झाला. आता काठी ठेवली जवळ आणि काठी घेऊन तो घरी गेला. आता संतांच्या सानिध्यात संत दर्शनाचा एवढा तर लाभ होते की आता तो पाप कर्म करायला भिवू लागला. पण विचार मनामध्ये होता की हे वाळलेल्या काठीले पान कसं फुटेल. मग पाहू पावसाळ्यात होईल काहीतरी चमत्कार. आणि राम राम तर त्याला दिलंच. राम राम भजन करत जाय. राम राम हे पाप काटण्याचं महामंत्र आहे. सिंहसो गज, सिंहसो महाराज म्हणते सिंहसो गज स्वान सुसेजू बिल्ली को देख मुसंबर ध्यायो वासंग वाज सुनी गरुडाडर पयाल को पाटत बार न लागो ग्वाल को देख सिंह न ठाड़ो यूं नाम प्रताप कहे सुखदेव जी बाज सुने वो अग्ग भगावे. कळत नकळत जे पाप आपल्याकडून झालेले असेल, या जन्माचे नाही अनेक जन्माचे, तरी ते या राम नामानं आपण त्या पापातून मुक्त होतो. कसं तर महाराज म्हणतात सिंह सो गज. गज म्हणजे हाती आणि सिंह तर तुम्हाला माहितच आहे. सिंहाची डरकाळी सारं जंगल दणाणून जाते. एवढा ताकदवान हत्ती कळपच्या कळप असेल तर ते पळत सुटते सिंहाच्या गर्जनेनं. तसं राम नाम हे सिंहासारखं आहे. आणि हत्ती एवढे किती पाप आपण केले असतील तरी हे राम नामाच्या प्रतापानं हे पाप मिटून जातात. स्वान सुसेजू, स्वान कुत्रा, सुसे काय म्हणते त्याला आपण, ससा. कुत्र्याला पाहिल्याबरोबर ससा थांबत नाही. तसंच ज्यांच्या मुखामध्ये राम राम आहे, राम राम घेत आहे, त्या ठिकाणी पापरूपी कर्मरूपी हा ससा धुन ठोकते, पळत निघून जाते. बिल्ली को देख मुसंबर ध्यायो. बिल्ली म्हणजे मांजर, मुसंबर म्हणजे उंदीर. मांजराचा आवाज ऐकल्याबरोबर उंदीर पळून जाते बिळामध्ये. तसं ते राम राम तुम्ही श्वासोच्छ्वास मध्ये जसं उच्चारण तुम्ही कराल त्यावेळेस तुमच्या मधले पाप कुठल्या कुठं पळून जाते. वासंग वाज सुनी गरुडाडर. वासंग म्हणजे सर्प. गरुडाच्या पंख्याची फडफड ऐकली तरी मोठमोठाले सर्प पाताळामध्ये म्हणजे जमिनीमध्ये चालले जातात. असंच या राम नामाच्या आवाजानं पाप रूपी सर्प पळून जातात. नाम प्रताप कहे सुखदेवजी बाज सुने वो अग्ग बघावे. नामाचा प्रताप आहे. हे राम राम ते तुम्ही जिभेनं उच्चारण करता, त्या उच्चारणच्या प्रतापानं अग म्हणजे पाप हे सर्व पळून जातात. 6 महिने झाले त्या व्यक्तीला. संतावर तर विश्वास होता पण काडीमध्ये काही बदल नव्हता. एके दिवशी काडी घेऊन तो जंगलात निघाला तर पाहतो काय, गाय समोर चालली, त्याच्या मागे सिंह.
आता दोघांमध्ये अंतर फार कमी राहिला. भुकेला सिंह समोर गायसारखी शिकार, आणि हा व्यक्ती संतांनी दिलेली ती काठी घेऊन रस्त्यानं चाललाय. मग त्याला काय सुचलं काय नाही. जसं सिंह त्या गाईला पकडणार, दोन्ही हातांना पूर्ण ताकदीनं त्यांनी सिंहाला मारलं. या ठिकाणी काठी लागली. एका दणक्यात सिंह पडला. उठून उभा राहिला तोपर्यंत गाय कुठल्या निघून गेली. मग पुन्हा त्यांनी त्या काठीनं सपासप वार सिंहावर केलं. अचानक असा आलेला हल्ला पाहून सिंह वापस फिरला आणि त्याच वेळेस त्या काठीला पानं फुटली. त्याच वेळेस त्याच्या लक्षात आलं की खरोखर संतांची कृपा आहे, या रामनामाचा प्रताप आहे. मनामध्ये किती आनंद झाला. आज मी पाप मुक्त झालो. केलेले पाप भोगल्याशिवाय सुटत नाही. जर ते भोगायचं नसेल तर राम राम भजन करा, दुसरा कोणताही उपाय नाही. अनेक कथा आपल्या या सत्संगमध्ये ऐकल्या मिळतात. हरिदास नावाचा डाकू होता, वाल्या कोळीपेक्षाही खतरनाक. परंतु संत दर्शन ज्यावेळेस होते त्यावेळेस अशा डाकूचा सुद्धा उद्धार व्हायला वेळ लागत नाही. जंगलामध्ये रस्त्यावर लपून बसून आलेल्या लोकांना तो मारून टाकत होता आणि त्याचं धन लुटत होता. गोरक्षनाथजी महाराज आले आणि गोरक्षनाथजी महाराजला मारण्याकरता शस्त्र त्यांनी उचललं. परंतु संतांच्या चेहऱ्यावरचा तेज पाहून तलवार कुठल्या गळून पळाली. तो जो आवेश होता तो आवेश पूर्ण निघून गेला. डाकू हरिदासला वाटलं की आज काय झालं, मला माझी तलवार कशी गळून पडली. निश्चित चमत्कार आहे. येणारी व्यक्ती साधी नाही आहे, एवढं कळून चुकलं. डाकू असला तरी समज येते. लगेच संतांच्या चरणी झुकला, पाया पडला. डोक्यावरून हात फिरवला गोरक्षनाथनी. एवढे पाप तू कशा करता करतो? तर पोट भरण्याकरता, तर बाकीचे काम नाही का? परमेश्वराने 2 हात दिलेला आहे, त्या 2 हातांनी काम करायचं आणि भोजन पुरवण्याचं काम परमेश्वराकडे आहे. तो तर कोणालाही उपाशी ठेवत नाही ना. विश्वास नाही. हो महाराज, चूक झाली, मला तुम्ही शरणात घ्या आणि या पापापासून मुक्तीचा मार्ग दाखवा. आता शरणात आलेल्याला संत कधी आपल्यापासून दूर जाऊ देत नाही. ठीक आहे, सांगितलं आजपासून वचन दे, हे पाप मी करणार नाही. सांगितलं शस्त्र फेकून दिलं पायाशी, आजपासून मी पाप करणार नाही. आता गावामध्ये जाय आणि कोळसा माग, कोळसा. त्या कोळशाला बारीक करायचं आणि कोळशामध्ये कपडे रंगवायचे, काळे करायचे, काळे टक, आणि भजन करायचं. ज्या दिवशी कोळशाने माखलेले कपडे शुभ्र होतील, पांढरे होतील, त्या दिवशी समजून जा की तुझे पाप कटले.
आता हरिदासांनी खरोखरच आपल्या गुरुच्या आदेशाने गावामध्ये कोळशासाठी गावामध्ये फिरून आला, कोळसा द्या, कोळसा द्या, बाई कोळसा द्या, आई कोळसा द्या. डाकूला पाहून पटापट घर बंद केलं. कोळसा मागते, कोणाला मारायला आला काय सांगावं. प्रत्येक आई आपापल्या मुलाला आपल्या जवळ घेऊन दरवाजा लावून पूर्ण गाव सामसूम झालं. साधा कोळसा गावामध्ये त्याला कोणाकडूनही मिळाला नाही. मग करणार काय. गुरुनं सांगितलं कपडे रंगवायचे, बसला झाडाखाली, जो भजन सांगितलं तो भजन करत राहिला. एक दिवस झालं, 2 दिवस झालं, कोणाचं लक्ष गेलं नाही. तिसऱ्या दिवशी काही लोकांना पाहिला, गावामध्ये कुजबूज सुरू झाली. अरे तो डाकू नाही आहे, तो तर भजन करत आहे, तो तर एका झाडाखाली बसून आहे. तिथून कितीतरी लोक गेले. डाकू जर असता तर आतापर्यंत मारले असते. मग हळूहळू लोक येत गेले. पाहिलं, निरखून पाहिलं आणि वाटलं की यामध्ये बदल आहे. मग 3 दिवस झाले उपाशी असेल. मग घरून जेवण येऊन राहिलं. मग काही दिवसानं पकवान, मग तिथं महाप्रसाद होऊन राहिले. आता ज्यावेळेस ताटामध्ये त्याला पकवान वाढलं त्यावेळेस तो रडत होता. हे परमात्मा, मांग्या मिलान कोळला. कोळसा मामुली मागायला गेलो तर मला कोणी दिलं नाही. अन मांग्या पकवान, आता मागत नाही तर मला पकवान मिळून राहिले. 36 प्रकारचं 56 प्रकारचं भोजन मला मिळून राहिलं. हरिदास के सिर पर ऐसा है भगवान.